फ्रेंड्स, वेलकम टू प्लेस ऑफ मिरॅग. 2025 ची जी 10 ची एक्झाम आहे स्टेट बोर्डची, त्याच्यासाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहेत. त्याच्यामध्ये आजचा आपला चॅप्टर आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. व्हेरी 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 इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि त्याच्यावरचे 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आज घेणार आहोत. तर 1 मार्क क्वेश्चन साठी हे 10 क्वेश्चन अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. तर बाळांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मीन्स व्हॉट? सिक्वेन्स. त्याचे काही फॉर्म्युले आहे, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टर्म पाहतो, लास्ट टर्म, nth टर्म फाइंड आउट करतो, त्यानंतर आहे आपण सम ऑफ द टर्म्स फाइंड आउट करतो. हे सगळं आपण वर्षभर शिकलेलो आहोत. तर मोस्ट इम्पॉर्टंट सम्स आपण आता पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो, डिसाइड वेदर द गिवन सिक्वेन्स इज एन एपी. दिलेला सिक्वेन्स एपी आहे की नाही. ओके, सिक्वेन्स इज व्हॉट? 2 4 6 8 हा आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे आणि आपल्याला चेक करायचंय वेदर इट इज अ एपी ऑर नॉट. ओके, सो बाळांनो, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहणार आहे? गिवन आपल्याला दिलेले T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6 अँड T4 इज इक्वल टू 8. बरोबर आहे. या 4 टर्म्स आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. काय डिफरन्स आहे? कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा. म्हणजे आता सपोज D1 आपण फाइंड आउट करतोय, मीन्स व्हॉट? कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे शेजारी शेजारी. सो T2 मायनस T1 विच इज इक्वल टू 4 मायनस 2, जो की आला डिफरन्स माझा 2. आता असाच डिफरन्स बाकीच्या टर्म्स मध्ये पण मला फाइंड आउट करायचा आहे. सो D2 इज इक्वल टू काय येणार आहे? T3 मायनस T2 दॅट इज 6 मायनस 4 विच इज इक्वल टू 2 अँड D3 इज इक्वल टू T4 मायनस T3 8 मायनस 6 विच इज इक्वल टू 2. सो D1 D2 D3 म्हणजे प्रत्येक टर्म्स मधला डिफरन्स हा काय आलेला आहे? 2 2 2. दॅट मीन्स D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू D3. सो डिफरन्स बिटवीन, we can write answer as difference between two consecutive terms is common. So we can, that is given sequence is, आपण काय लिहिणार आहोत? गिवन सिक्वेन्स इज एन एपी. सो हे जे डिफरन्स आहे ते काय आहे? कॉमन आहे. तो आपला सिक्वेन्स जो दिलेला आहे तो काय असणार आहे? एपी असणार आहे. जर बाळांनो इथे डिफरंट टर्म्स आल्या असतात तर आपला एपी असता का सिक्वेन्स? तर नाही. कॉमन आलाय म्हणून आपला सिक्वेन्स काय आहे? एपी आहे. सो अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला 1 मार्क साठी नक्की विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बाळांनो. Find A and D. Find A and D for an AP. AP दिलेला आहे 1 4 7 10 10. So this is our given sequence, right? हा सिक्वेन्स दिलेला आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं व्हॅल्यू ऑफ A and D. A म्हणजे काय बाळांनो? वी नो दॅट फर्स्ट टर्म, राईट? फर्स्ट टर्म इज इक्वल टू A विच इज ऑल्सो नोन एज अ T1. तर आपल्याला इथे A सांगितलं त्याने तर A लिहिलं, राईट? फर्स्ट टर्म इज 1. नाउ नेक्स्ट वन इज व्हॉट? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स काय असतो? 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स. दॅट मीन्स T2 मायनस T1 4 मायनस 1. सो D इज इक्वल टू व्हॉट? 3. आले दोन्ही व्हॅल्यू. समजते बाळांनो? पटकन लिहून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला, वी हॅव टू फाइंड आउट TN. TN म्हणजे काय बाळांनो? TN फाइंड आउट करायचंय म्हणजे आपल्याला nth टर्म ऑफ दी सिक्वेन्स फाइंड आउट करायची. nth टर्म फाइंड आउट करायची, राईट? TN साठी आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे आणि याच्यासाठी गिवन मध्ये आपल्याला दिलेला आहे गिवन A इज इक्वल टू 20 अँड D इज इक्वल टू 3. बरोबर आहे. आता TN ची व्हॅल्यू किती असणार बाळांनो? A प्लस n मायनस 1 इंटू D. बरोबर आहे. हा आहे आपला TN चा फॉर्म्युला जो की आपल्याला आलाच पाहिजे. ओके, सो A ची व्हॅल्यू किती आहे? 20, राईट? प्लस n मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 3. सो दिस 3 इज मल्टिप्लाय विथ n मायनस 1, राईट? सो 20 एज इट इज n इंटू 3, 3n 1 into 3 3 बरोबर आहे.
सो 20 मायनस 3 किती येतं बाळांनो 17 प्लस 3n. दिस इज आवर nth टर्म. समजलं? पटकन लिहून घ्या बाळांनो आणि हा फॉर्म्युला विसरायचा नाही. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे फाइंड फिफ्थ टर्म. फिफ्थ टर्म फाइंड आउट करायची आहे म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट T5. T5 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि गिवन काय काय दिलेलं आहे बाळांनो A इज इक्वल टू 3 अँड D इज इक्वल टू -3. ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहे A आणि D कॉमन डिफरन्स आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय T5 फाइंड आउट करायचंय. आपल्याकडे बाळांनो Tn चा फॉर्म्युला आहेच आहे. सो राइट इट डाउन. Tn इज इक्वल टू ओके A प्लस n-1 इंटू D. बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला T5 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि इथे Tn चा फॉर्म्युला आहे. सो n च्या जागी काय बाळांनो 5. सो वी हॅव टू पुट इट हिअर. पुट n इज इक्वल टू 5. काय पुट करायचंय 5 ची व्हॅल्यू 5 पुट करायचं n च्या ठिकाणी. सो T5 इज इक्वल टू A किती आहे 3 प्लस n किती दिलेलं आहे आपल्याला 5 -1 आणि D ची व्हॅल्यू किती आहे -3. सो इथे 3 ॲज इट इज प्लस 5 -1 किती होणार आहे बाळांनो 4 इंटू काय आहे -3. सो 3 ॲज इट इज प्लस मायनस मायनस 4 3 जा 12. सो T5 इज इक्वल टू 3 - 12. 3 - 12 म्हणजे काय येणार आहे आपल्याला माहिती बाळांनो इथं 3 ची व्हॅल्यू किती आहे म्हणजे 3 चं साइन कुठलं आहे प्लस राईट. प्लस मायनस असेल तर आपण करतो काय मायनस करतो आणि बिगर नंबर साइन म्हणजे मायनसच येणार. इथे 12 चं साइन मायनस आहे आणि 12 - 3 किती येतं 9. सो T5 ची व्हॅल्यू झाली बाळांनो -9. समजतंय? पाहिलं बाळांनो हा फॉर्म्युला किती इम्पॉर्टंट आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. एक्झाम जवळ येत आहे बाळांनो. आपल्याला फास्ट रिव्हिजन करायचे अशाच टाइपचे खूप सारे क्वेश्चन्स पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, नाउ Tn आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे. Tn इज इक्वल टू 2n -5 इन अ सिक्वेन्स. फाइंड दी फर्स्ट 2 टर्म्स. आपल्याला काय फाइंड आउट करायच्या 2 टर्म्स फाइंड आउट करायच्या सिक्वेन्सच्या आणि हा आपल्याला थोडक्यात एक फॉर्म्युला एक इक्वेशन आपण किंवा फॉर्म्युला आपण बोलू शकतो राईट. ज्याला की मी नाव देणार आहे किंवा नंबर देणार आहे 1. ओके, फर्स्ट 2 टर्म्स फाइंड आउट करायचे. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट T1 अँड T2. काय फाइंड आउट करायचे T1 ची व्हॅल्यू आणि T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे. सो T1 फाइंड आउट करायचं म्हणजे n च्या ठिकाणी काय पुट करणार आहे बाळांनो आपण 1. शाबास. सो पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इझी आहे. सोपं केलं आपण व्यवस्थित पुटिंग केलेलं आहे. नाउ T1 इज इक्वल टू राईट n च्या ठिकाणी काय पुट केलं 1. 2 इंटू 1 -5. सो T1 इज इक्वल टू 2 इंटू 1 2 -5. T1 इज इक्वल टू काय येणार आहे हे प्लस आणि हे मायनस आहे राईट. प्लस मायनस असते की आपण काय करतो मायनस आणि मोठ्या नंबरचं साइन देतो. सो 5 - 2 3 आणि मोठ्या नंबरचं साइन किती येणार आहे मायनस. सो T1 किती आलं बाळांनो -3. समजतंय? आपल्याला काय करायचंय फर्स्ट 2 टर्म्स फाइंड आउट करायच्या. सेकंड टर्म पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय पुट करावं लागणार आहे n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. बरोबर आहे. फर्स्ट टर्म साठी आपण 1 पुट केलं तर सेकंड टर्म साठी आपल्याला काय पुट करावं लागणार आहे 2. नाउ T2 इज इक्वल टू T2 राईट. ह्या इक्वेशन मध्येच आपल्याला काय करायचे n इज इक्वल टू 2 व्हॅल्यू पुट करायची. सो 2 इंटू 2 -5. सो 2 इंटू किती येणार आहे 2 4 आणि इथे किती येणार आहे -5. सो T2 इज इक्वल टू अगेन इथे प्लस मायनस असले की काय करायचं बाळांनो मायनस करायचं आणि मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. सो 5 - 4 1 आणि मोठा नंबर आहे 5 त्याचं साइन येणार -1. सो T2 इज इक्वल टू काय येणार आहे -1. गॉट इट? समजतंय? ओके, सो टर्म 1 आणि टर्म 2 फाइंड आउट केली आपल्या ह्या क्वेश्चन साठी राईट. Tn इज इक्वल टू 2n -5 सिक्वेन्स साठी आपण या 2 टर्म फाइंड आउट केले. ओके, चला बाळांनो लिहून घ्या फास्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड व्हॅल्यू ऑफ D. काय फाइंड आउट करायचं बाळांनो D म्हणजे काय कॉमन डिफरन्स. ओके, D ला फाइंड आउट करायचं आणि आपल्याला दिलेलं काय आहे
T9 is given which is equal to 23 and A is given which is equal to 7. A ची व्हॅल्यू दिलेली आहे 7 आणि T9 दिलेला आहे जो की आहे 23. सो सेम म्हणून आपल्याकडे Tn चा फॉर्म्युला आहे बरोबर. करा पुट काय आहे A प्लस n मायनस 1 इंटू D बरोबर आहे. आता T9 आहे माझ्याकडे T9 आहे आणि Tn चा फॉर्म्युला आहे. सो n च्या ठिकाणी काय पुट करावं लागेल बाळांनो मला येस 9. सो पुट n इज इक्वल टू 9 बरोबर आहे. चला 9 पुट करा. सो T9 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस 9 मायनस 1 इंटू D किती आहे D तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बरोबर आहे. सो आपण इथे छानपैकी असं D लिहिलं. ओके नाव T9 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बाळांनो आपल्याला 23. चला पुट करूया. सो T9 किती आहे 23 इज इक्वल टू 7 प्लस 9 मायनस 1 किती येतं बाळांनो 8 आणि हा D ऍज इट इज. समजतंय. नाव हा जो प्लस 7 आहे त्याला काय करायचं आपल्याला इकडे घ्यायचं आहे. सो तो तिकडे प्लस मध्ये आहे इकडे आला तो काय झाला मायनस झाला इज इक्वल टू काय राहिलं बाळांनो फक्त 8D. आता नेक्स्ट टर्म 23 मायनस 7 23 मायनस 7 किती येतं बाळांनो 16 बरोबर ना इज इक्वल टू काय 8D. आता हा 8 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे तो डिवाइड मध्ये जाणार इज इक्वल टू D. सो आपल्याला 8 चा टेबल येतो ना 8 1 जा 8 8 2 जा 16 राईट. सो D ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो 2. समजताय. आपल्याला D चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. T9 दिला होता A दिला होता आपण व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्या आणि D ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट केली. समजतंय बाळांनो. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो फाइंड D. अगेन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे D चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि गिवन मध्ये आपल्याला काय दिलेले आहे फर्स्ट टू टर्म्स आर -3 and -4. That means T1 is given which is equal to -3 and T2 is equal to given which is -4. ओके T1 दिलेला आहे T2 दिलेला आहे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे D म्हणजे कॉमन डिफरन्स. आता काय करायचं असं काही नाही करायचं बाळांनो फॉर्म्युला यूज करायचं Tn चा फॉर्म्युला राईट. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D राईट. सो इथे n ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो बरोबर n च्या ठिकाणी किती आहे 1. सो वी हॅव टू पुट हिअर सेम इक्वेशन नंबर 1 पुट n is equal to 1 in equation 1 right. So T1 is equal to A plus 1 minus 1 into D बरोबर ना. T1 is equal to A as it is. n ची व्हॅल्यू किती पुट केलेली आपण 1 1 minus 1 into D. T1 किती दिलेला आहे -3 is equal to A. आता 1 minus 1 किती होणार बाळांनो 0 and 0 into something 0 into D किती येणार आहे 0 राईट. सो A ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो -3. आता काय करणार आहे आपण पुट n is equal to 2 and A is equal to -3 in equation 1 बरोबर. इक्वेशन 1 मध्ये या दोन्ही व्हॅल्यू पुट करूया आपण. काय आहे इक्वेशन 1 माझं Tn म्हणजे मी काय पुट करणार इथे n च्या ठिकाणी 2 T2 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती आहे -3 प्लस n किती अगेन 2 - 1 इंटू D जो की आपल्याला फाइंड आउट करायचं राईट. T2 किती दिलेला आहे -4 इज इक्वल टू -3 प्लस 2 - 1 किती होणार आहे 1 1 इंटू D किती होणार आहे D. आता इथे -4 आणि हा -3 आफ्टर शिफ्टिंग काय होणार आहे +3 बरोबर आहे इज इक्वल टू काय येणार आहे D. सो D इज इक्वल टू -4 + 3 किती होणार आहे बाळांनो -1 बरोबर की नाही. प्लस मायनस असले की आपण काय करतो मायनस करतो आणि मोठ्या नंबरचं साइन देतो. सो 4 - 3 किती होतं बाळांनो 1 आणि बिगर नंबर कुठला आहे 4 ज्याचं साइन आहे मायनस. सो इथं साइन आलं मायनस. सो D ची व्हॅल्यू किती झाली -1. समजताय. चला पटकन लिहून घ्या नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके बाळांनो चला घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड T3. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बाळांनो T3 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची अँड T3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची AP and AP is 9
15, 21 and 27. इथे आपण लिहूया AP is. ओके, हा AP दिलेला आहे and we have to find out T3. ओके, सो T3 कसं फाइंड आउट करणार आहे? सरळ सरळ तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय T1 आहे, T2 आहे and this is our T3. ओके, हा तुम्ही डायरेक्ट पण सॉल्व करू शकता किंवा याची मेथड पण आहे. कशी? Tn is equal to A plus n minus 1 into D. सो n च्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे? पुट n is equal to 3. बरोबर आहे. सो T3 is equal to A ची व्हॅल्यू किती आहे? 9 प्लस, बरोबर, 9 फर्स्ट. A is equal to 9 and D किती येणार आहे? 15 minus 9 which is equal to 6. So 3 minus 1 into D किती येणार आहे? 6. So 9 plus 2 into 6. So 9 plus 12. That means T3 किती आला बाळांनो? 21. सो आपण ह्याला असंही फाइंड आउट करू शकतो. बट या इथं काय दिलेलं आहे? 1 मार्क साठी क्वेश्चन आहे, तर तुम्ही डायरेक्टली 9 T1 आहे, T2 आहे, दिस इज अवर T3 असंही तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. ही आहेत स्टेप्स आणि डायरेक्ट आन्सर काय येणार आहे? 21. ओके, समजते बाळांनो? चला, नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. सो आपण सिक्वेन्स लिहूया. सिक्वेन्स इज 1, 4, 7, 10, 13. ओके, हा सिक्वेन्स दिलेला आहे and we have to find out next 2 terms. याच्या नंतर येणारे 2 टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला A लिहावा लागेल. A किती आहे बाळांनो? आपला 1 and D. हाउ टू फाइंड द D? T2 minus T1. दॅट मीन्स 4 minus 1 किती येणार आहे? 3. सो D मिळाला, 1 मिळाला. आता नेक्स्ट टर्म आपल्याला फाइंड आउट करायची. ही T1, T2, T3, T4, T5. बरोबर आहे. आणि नंतर येणारी कुठली आहे? T6. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला Tn च्या त्याच्यानुसार पण T6 काढू शकता किंवा आपल्याला हे माहिती बाळांनो D इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? आता इथे T1, 2, 3, 4, 5 आणि 6 वाली टर्म आहे, बरोबर. मग 6 वाली साठी काय फॉर्म्युला असणार आहे? T6 minus T5. बरोबर, हा D चा फॉर्म्युला झाला. बघा बाळांनो 5 टर्म्स आहे, 6 टर्म साठी D चा फॉर्म्युला काय येतो? T6 minus T5. आता T5 माझ्याकडे आहे, T5 माझ्याकडे आहे, माझ्याकडे काय नाहीये? T6 नाहीये. सो त्या T5 ला मी इकडे पाठवलं. सो D प्लस हा मायनस इकडे आला, काय झाला? प्लस T5 इज इक्वल टू T6. सो T6 इज इक्वल टू D ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? 3 प्लस T5 किती दिलेला आहे? 13. बरोबर. सो T6 ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो? 16. सो इथे तुम्ही मेन्शनही करू शकता. T1 इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 7, T4 इज इक्वल टू 10 and T5 इज इक्वल टू 13. असं इथे मेन्शनही तुम्ही करू शकता. ए तर आपण लिहिलेलं आहे, म्हणजे T1 आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. ओके, T6 झाला. आता त्याच्या पुढचे नेक्स्ट टर्म कसे काढणार? T7 इज इक्वल टू, बघा बाळांनो T6 इज इक्वल टू काय होतं? D प्लस T5. तर T7 इज इक्वल टू काय येणार आहे? D प्लस T6. बरोबर आहे. पुट दी व्हॅल्यू ऑफ D विच इज इक्वल टू 3 आणि T6 किती आलाय आपला? 16. सो T7 किती आला? 16, 17, 18, 19. सो T7 ही आपल्याला इथे मिळाला. बरोबर आहे. सो आपला सिक्वेन्स काय होणार आहे बाळांनो? सिक्वेन्स इज, नाउ न्यू सिक्वेन्स इज 1, 4, 7, 10, 13. After that 16 and next one is a 19 and so on. समजते आपल्याला 2 न्यू टर्म्स फाइंड आउट आपण केले इथे. Now next question and I think last question is this 10th question. Find 4 terms of an AP whose first term is -2 and common difference is -2. 4 terms find out करायचे आहेत आपल्याला, बरोबर. So we have to find out T1, T2, T3 and T4 and A is given which is equal to -2 and D is given -2. Okay, बाळांनो T1 दिलेलं आहे, किती आहे? -2. बरोबर. T2 कसं फाइंड आउट करतो? सेम मगाशी आपण प्रिव्हियस सम मध्ये सॉल्व केलं. T2 कसं फाइंड आउट करणार? T1 प्लस D म्हणजे किती येणार आहे? -2 प्लस D किती आहे?
-2. T1 -2 आला. डी मध्ये काय करायचं आपल्याला, T1 मध्ये डी ऍड करायचंय, बरोबर. ऍड केला म्हणजे काय होणार आहे, -2 प्लस मायनस काय होणार आहे, मायनसच होणार आहे. आन्सर काय येणार आहे, -4. बरोबर बाळांनो, मायनस मायनस काय करतो आपण, 4 लिहितो, साइन मायनस देतो. झाला आपल्याला T2 मिळाला. हा, आता T3 म्हणजे काय, T2 प्लस डी सेकंड टर्म प्लस आपल्याला कॉमन डिफरन्स ऍड करायचा. सेकंड टर्म किती आहे आपली, -4 प्लस -2, राईट. प्लस मायनस काय होणार आहे, -4 -2 -6 and fourth term T4 is equal to T3 plus D, that means -6 plus -2. So again plus minus minus होणार आहे, -6 -2 which is equal to -8. So आपला सिक्वेन्स किती येणार आहे बाळांनो, सो AP is फर्स्ट टर्म आहे -2, सेकंड टर्म -4 -6 and -8 and so on. असंच हे पुढे जाणार आहे. सो या वेळी तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा TN च्या फॉर्म्युल्याने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजते बाळांनो, नक्की. T2 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे आपण, T1 प्लस डी, बरोबर आहे. सिक्वेन्स मध्ये कसं असतं, ही फर्स्ट टर्म आहे, त्याच्यामध्ये आपण डी ऍड केला की सेकंड टर्म, डी ऍड केला थर्ड टर्म, डी ऍड केला फोर्थ टर्म. समजलंय. ओके फ्रेंड्स, तो हे होते आपले 10 मोस्ट इम्पॉर्टंट 1 मार्क क्वेश्चन ऑन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जर काही डाऊट असेल आणि अजूनही क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टर वरती हवे असतील 1 मार्क साठी, तर मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. बाळांनो, लाईक करायचे आणि जे काही नव्याने पाहत आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला बिलकुल नाही विसरायचं. थँक्यू.